माहिती का आपल्याला जायचंय डिपेक्स 2026 मध्ये होणाऱ्या स्टेट लेवल कॉम्पिटिशनचं एक्झिबिशन पाहण्यासाठी. ते होणार आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये. तर खूप झालेलं होता त्याच्यामुळे इथे येऊन पोहोचलो तर इथं तर खतरनाक ऊन लागत होतं, पण एवढ्या उन्हात सुद्धा एक्झिबिशन पाहण्यासाठी मुलांची खूप जास्त गर्दी दिसत होती. गर्दी होण्यामागचं कारण म्हणजे येथे होतं स्टेट लेवल कॉम्पिटिशन, त्याचबरोबर युनिक एक्झिबिशन. हेच एक्झिबिशन पाहण्यासाठी आम्हाला तर खूप जास्त आतुरता लागलेली होती. मध्ये एंटर झाल्याबरोबर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले. त्याचबरोबर बाजूला फीडबॅक बोर्ड सुद्धा होता. मी तुमची फीडबॅक आपल्या कमेंट सेक्शन मध्ये द्या. हे कैलास मंदिर आपल्या छत्रपती संभाजीनगर मधील ऐतिहासिक प्लेस मधून एक आहे. आता सध्या चालू असलेल्या AI आणि ChatGPTच्या जमान्यात सुद्धा यांनी एक स्वतः हँडमेड पेंटिंग बनवलेली होती. त्याचबरोबर शासकीय शिक्षण औद्योगिक संस्थेकडून हा एक ह्युमन डिटेक्टेड रोबोट बनवण्यात आलेला होता. तुम्हाला या एक्झिबिशनची माहिती सांगता ब्लॉग संपून जाईल, पण ह्या एक्झिबिशनची माहिती काही संपणार नाही. त्यात आपल्या टीमचा विचार चालू होता की नेक्स्ट टाइम आपण सुद्धा पार्टिसिपेट करायचं. या विद्यार्थ्यांनी तर किचन वेस्ट पासून वेगवेगळ्या आणि डेकोरेशन साठी कामाला लागणाऱ्या गोष्टी बनवलेल्या होत्या. त्याचे सगळे वेगळे प्रकार बघण्यात आपले टीम मेंबर तर खूप गुंग झालेले होते. कामासाठी लागणारा ड्रोन पाहून तन्मय म्हणत होता आपल्याला घरी. तिथून हाकलून दिल्यानंतर आम्ही आलो समोरचा प्रोजेक्ट बघण्यात. या प्रोजेक्टचा सीन असा होता की यात जर कोणी सुसाईड करायचा प्रयत्न केला तर यातले साईडचे दोन्ही विंग्स ओपन होतो. या मागचा हेतू हाच होता की ब्रिज वरून होणारे सुसाईडचे प्रकार कमी करण्यात यावे, आणि याचा रिझल्ट असा काही होता. नंतर तिथून समोर आल्यावर आपल्याला ही BGMI मधली वग्गी दिसली होती, पण ती सध्या बंद होती. नंतर आपण समोर येऊन पाहिलं तर इकडे फॅन्सी ड्रेसच्या एक्झिबिशन सोबतच सेल सुद्धा लागलेला होता, पण तो फक्त पाहण्यासाठी होता. इलेक्ट्रिसिटी साठी लागणारा सोलार पॅनलचं सुद्धा या ठिकाणी एक्झिबिशन केलेलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं ग्रीन हायड्रोजन प्लांट, ज्याचा की थेट संबंध होता अल्कलाईन सोबत. त्यानंतर एकाच वेळी फवारणी, कोळपणी यासारखे वेगवेगळे कामं होण्यासाठी एक प्रदर्शन इथे केलेलं होतं. चालताना पावलांवर पडणाऱ्या प्रेशर पासून मोबाईल चार्जिंग होण्याची प्रोसेस मार्फत प्रोजेक्ट इथे करण्यात आलेला होता. स्क्रीन पाहून तन्मय बोलला आता आपल्याला तारक मेहता पाहिजे, पण त्याला बोललो हे आपल्या गावाकडच्या पोत्यांपासून बनलेले फॅन्सी ड्रेस बघ. जवळपास आता अर्ध एक्झिबिशन पाहणं झालं होतं, पण आपले कार्यकर्ते तर एक्झिबिशन पाहणं कमी आणि त्या कूलरची हवा जास्त घेत होती. पण ही रील नाही तर रिअल कंडिशन होती. त्यानंतर समोर ब्रेक द हॅबिट साठी हे खूप छान पद्धतीने प्रदर्शन केलेलं होतं. ऍग्रिकल्चरच्या सेक्शन मध्ये आल्यानंतर आपल्याला दिसलं होतं हे ट्रॅक्टरवरती भुईमुग काढण्याचं मशीन. याचा लाईव्ह डेमो सुद्धा तुम्ही पाहू शकता, आणि हे शेती कामासाठी उपयुक्त असून याला किमान 14 ते 15 हजार रुपये खर्च आलेला होता. समोरच्या एक्झिबिशन मध्ये पेपर वेस्ट पासून युजफुल अशा कॅरी बॅग्स बनवण्यात आलेल्या होत्या, आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती वेगवेगळ्या जाळींचे बियाणे सुद्धा चिटकवलेले होते. त्यानंतर गरमीपासून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी नॅचरल कूलर सुद्धा बनवण्यात आलेलं होतं. या एक्झिबिशन मध्ये प्रोजेक्ट तर खूप सारे होते, पण ते रेकॉर्ड करणं आपल्याला शक्य नव्हतं. तर आपला ब्लॉग इथेच एंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ब्लॉग वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.